मंत्रालयांमधील दालनांमध्ये आवराआवरीला सुरुवात झालेली आहे। अनेक मंत्र्यांनी आपल्या दालनातलं सामान हलवलेलं आहे। नवं सरकार स्थापन होण्यापूर्वी आता हालचाली सुरू झालेल्या आहेत, तर मावळत्या मंत्र्यांनी आपली दालनं रिकामी केलेली आहेत। दालनांचा ताबा आता सामान्य प्रशासनाकडे देणार आहे, त्यामुळे सत्ता स्थापनेपूर्वी मंत्रालयामध्ये लगबग पाहायला मिळते। मावळत्या मंत्र्यांच्या दालनातलं सामानाची आता आवराआवर केली जाते। ते सामान हलवलं जातंय। 15व्या विधानसभेची आणि नव्या सरकारची तयारी मंत्रालयामध्ये सुरू झालेली आहे। इलेक्ट्रॉनिक उपकरणं, फायली, केबिनच्या चाव्या सामान्य प्रशासन विभागाकडे सुपूर्द केल्या जाणार आहेत। आणि या संदर्भात आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। 14वी विधानसभा संपुष्टात आलेली आहे आणि 15व्या विधानसभेच्या सत्ता स्थापनेची तयारी सुरू आहे आणि मंत्रालयात सुद्धा त्याची तयारी सुरू असलेलं आपल्याला बघायला मिळते। सध्या सामान शिफ्ट केलं जात आहे। आपण बघतो आहोत की 14व्या विधानसभेमध्ये जे मंत्री होते त्यांचं जे सामान होतं, त्यांची जी कार्यालय होती त्या कार्यालयातलं सामान आता हलवलं जात आहे। आणि अर्थातच सामान्य प्रशासन विभागाचे असे निर्देश असतात की एक सरकार संपुष्टात आल्यानंतर त्याचा कालावधी संपल्यानंतर त्या सरकारमध्ये असलेल्या प्रत्येक मंत्र्यानं आपापलं जे वैयक्तिक सामान असेल किंवा आपल्या केबिन मधलं सामान असेल हे हलवण्याचे निर्देश दिलेले असतात। त्यासोबतच आपल्या कार्यालयांच्या चाव्या या सामान्य प्रशासन विभागाकडे सुपूर्द करायच्या असतात। त्यामुळेच आपण बघतो आहोत की आता मंत्रालयातल्या या सगळ्या मंत्र्यांचं सामान हे हलवलं जातंय। इतकंच नाही तर जे प्रशासकीय विभाग आहे त्यांचे जे कामकाज असतं ते सामान सुद्धा हलवलं जातंय। सध्या आपण बघतोय की वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स असतील, इकडे लॅपटॉप असतील किंवा कम्प्युटर असतील, हे सुद्धा हलवले जात आहेत। फायलींच्या गठ्ठेचे गठ्ठे हे आता मंत्रालयातून सामान्य प्रशासन विभागाच्या ताब्यात दिले जात आहेत। इतकंच नाही तर मंत्र्यांच्या केबिनच्या ज्या चाव्या असतील किंवा अधिकाऱ्यांच्या केबिनच्या ज्या चाव्या असतील त्या सुद्धा आता सामान्य प्रशासन विभागाकडे दिल्या जात आहेत। त्याच्यामुळे 15वी विधानसभा अस्तित्वात येईपर्यंत हे सध्या शिफ्टिंग आता केलं जातंय। 15व्या विधानसभेची तयारी एक प्रकारे सुरू आहे। शपथविधीची वाट सगळेच जण बघतायत। शपथविधी नेमका कोणाचा होणार, कधी होणार याची वाट सगळेजण बघतायत। मात्र कदाचित असे सूत्रांकडून माहिती मिळते की 5 तारखेपर्यंत हा शपथविधी होऊ शकतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा 15वी विधानसभा नव्या सरकारसह स्थापन होऊ शकते। त्याच्यामुळे तुर्तास मंत्रालयाचं हे चित्र आपण बघतो आहोत की मंत्रालयामध्ये सध्या मंत्र्यांची हालचाल नसली, कुठलीही नेते मंडळी फारशी वावरत आपल्याला बघायला मिळत नाहीयेत। मात्र तरी सुद्धा आपल्याला प्रशासनाची मात्र धावपळ होताना बघायला मिळते। कॅमेरामन मंगेशसह मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।